नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. एरवी जसं दिसतं तसं नसतं असं मी कायम म्हणतो आणि त्याच बातम्या आम्ही आपल्याला दाखवतो. परंतु आज मुंबईमध्ये जे दिसलंय तेच आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. पाहुयात आजच्या मराठी विजय उत्सवाच्या मेळाव्यानिमित्तच्या बातम्या. महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. ही मराठीसाठीची एकजूट ते कायम राहावी. निमित्त मराठी भाषेच्या विजयी मेळाव्याचं आणि 20 वर्षांनंतर, होय 20 वर्षांनंतर राजकीय इतिहासातील सगळ्यात अभूतपूर्व दृश्य आज देशानं जगानं पाहिलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वरळीच्या मेळाव्यामध्ये गळाभेट झाली आणि टाळ्यांचा एकच आवाज झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले आणि उपस्थितांचं अभिवादन स्वीकारताना दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळेस कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला, अशा घोषणा देण्यात आल्या. गेल्या काही वर्षात तर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याआधी नेमकं काय घडलं? ठाकरे बंधूंनी या मेळाव्यातून मराठी बांधवांना नेमकं काय आवाहन केलं? पाहुयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. ही गर्दी आहे मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातली. वरळीतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी मराठी माणसांनी गर्दी केली, सभागृहात आणि सभागृहाबाहेरही. मराठी माणसांची ही गर्दी मराठीला विरोध करणाऱ्या आणि मागल्या दारानं हिंदी सक्ती लादणाऱ्यांची धडकी भरवणारी होती. मातोश्रीहून उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थावरून राज ठाकरेही डोमच्या दिशेनं रवाना झाले. डोम बाहेर मराठीसाठी एकजूट झालेल्या मराठी बांधवांनी राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही भावांची बंद दाराआड चर्चा झाली आणि हजारोंच्या उपस्थितीत स्टेजवर झाली ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्री. जमलेल्या सर्व मराठी बांधवांना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एकीचा नारा देत मराठी द्रष्ट्यांना झोडपून काढलं. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांनी आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे असं सांगत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असल्याचं सूतोवाच केलं. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत, आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड स्थापित झालाय.
आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रँड सत्तेची समीकरणं बदलणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं कुटुंब आज एकत्र दिसलं. विजयी मेळाव्याच्या समाप्तीनंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटो सेशनही केलेलं आहे आणि आम्ही एक आहोत हे उभ्या महाराष्ट्राला आज दाखवून दिलं. यापूर्वी विभक्त वेगळे असले तरी देखील कौटुंबिक लग्न सोहळ्यामध्ये ठाकरे एकत्र दिसत होते आणि आज मात्र सार्वजनिक व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्यानंतर कुटुंब जे आहेत ते देखील पहिल्यांदाच 20 वर्षानंतर या व्यासपीठांवर एकत्र दिसलेले आहेत. तर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र तुफान उत्साह संचारला होता. सकाळी वरळी डोममध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर महिलांनी फुगडी देखील घातली. यावेळेस कांदिवलीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. तर आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजने काय, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र मेळाव्यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात. मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. तर प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीसमोर आता हे ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलेले आहेत. मात्र निवडणुकांमध्ये, राजकीय वर्तुळामध्ये यामागचं समीकरण नेमकं कसं आहे, काय भविष्यात होऊ शकतं आणि विरोधी पक्ष कसा सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊ शकतो, पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याच्या विजयी मेळाव्यातील ठाकरेंच्या एकीची ही दृश्य. यातूनच ठाकरे बंधूंनी युतीचा स्पष्ट संदेश दिलाय. ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं. या विजयी मेळाव्यातून महाराष्ट्रात ठाकरे बंधू हाच विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलाय. खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, तर ठाकरे सेना आणि मनसेसह काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची देखील मोठी पिछेहाट झाली. मात्र सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमतातील सरकारला मराठी जनतेनं नमवलं. नेमका हाच धागा पकडून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल
ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. मात्र आता ठाकरेंनी रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिल्यानं ठाकरे बंधूंच्या रूपानं विरोधी पक्षाची ताकद वाढणार आहे. ती नेमकी कशी पाहूयात. विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23% मतं मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे ठाकरे बंधूंना सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास वाव मिळाला. बहुमताच्या बळावर काही निर्णय लादल्यास रस्त्यावरची लढाई लढणं शक्य आहे. ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस येणार आहे. एका सर्व्हेनुसार मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला 52% लोकांचं समर्थन आहे. एकीकडे विधानसभेत विरोधक शक्तीहीन बनल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या लढाईतून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणारे ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून पुढे आलेत. आता एकीची वज्रमूठ आवळून ठाकरे बंधू महायुतीच्या सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई लढणार का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीचं बळ दाखवणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आजच्या या विजयी मेळाव्यामध्ये शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरूनही ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला. यावेळेस ठाकरेंनी पुष्पा सिनेमाचा डायलॉग मारून शिंदेंवर टीका केली, तर शिंदेंनीही ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? 3 वर्षापूर्वी उठाव केला. आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता. ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांना ते शोभत नाही. तर ठाकरे बंधूंनी मराठीच्या विजयी मेळाव्यात युतीचे संकेत दिले आणि त्यामुळे मराठी मतदार ठाकरे ब्रँडकडे वळल्यास शिंदे सेनेचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला. शिंदे सेनेच्या अडचणी वाढणार आहेत का? पाहूयात या एका स्पेशल रिपोर्टमध्ये. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचं नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. विजयी मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं हे वाक्य भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत देणारं ठरलंय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या दृष्टिक्षेपात फक्त महापालिका निवडणुका नसून संपूर्ण महाराष्ट्र असल्याचं दिसतंय. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. या मेळाव्यातून ठाकरे ब्रँड हा राज्यातील विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. हे जर प्रत्यक्षात घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? विशेष करून शिंदे सेनेला याचा फटका बसू शकतो का? पाहूया. बाळासाहेबांची खरी शिवसेना कुणाची यावरून जनमत बदलण्याची शक्यता. मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता.
शिंदे सेनेची ताकद मुंबई आणि कोकणात कमी होण्याची शक्यता. शिंदे सेना आणि भाजपचं मराठी मतांचं ध्रुवीकरण थांबणार. मनसेचं राजकीय वजन वाढल्यानं काही मतदारसंघात शिंदेंना फटका. मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या जागा कमी होण्याची शक्यता. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाची खरी ताकद निवडणुकीत कळेल असा इशारा ठाकरे बंधूंना दिलाय. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चुरस आणखीन वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही असो, मात्र मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद फक्त ठाकरेंमध्येच आहे. हेच विजयी मेळाव्यातून सिद्ध झाल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आज केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच एकत्र आलेले नाहीत, तर ठाकरेंची तिसरी पिढी जी आहे ती देखील याच मंचावर एकत्र आली. दोन्ही ठाकरेंच्या मुलांनी देखील गळाभेट घेतलेली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची व्यासपीठावर भेट झाली, गळाभेट झाली. वरळीतल्या मेळाव्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. इतिहासात पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. पत्रकार हे दृश्य आपण बघतोय. यावेळेस ठाकरेंची पुढची पिढी, दिलगिरी युवा व्यक्त नेतृत्व करून ठाकरेंच्या त्यांचेही आभार घराण्यातलं या व्यासपीठावर एकत्र आलं. आणि तमाम महाराष्ट्रीय वरळीचे आमदार आदित्य ठाकरे दिवशी मी आणि अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मनसेचे नेते अमित सर्व ठाकरे पोलिसांचे हे आज एकत्र आले, पत्रकार गळाभेट घेतली, दोघांनी हात मिळवला आणि हो, त्यानंतर जर महाराष्ट्राच्या दिलगिरी पुढे व्यक्त करून त्यांचेही याच आभार व्यासपीठावर येऊन त्यांनी हात उंचावला आणि आणि तमाम ठाकरे एक महाराष्ट्रीय आहेत जनतेचं हाच संदेश या त्यांनी दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार कार्यकर्त्यांना दिला. मानतो. सर्व पोलिसांचे, पत्रकार आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले खरे, मात्र या युतीची साखर पेरणी कधीपासून सुरू होती आणि त्यात कोणकोणते अडथळे आले, पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. अखेर 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र हे एकाच दिवसात घडलं नाही, तर त्याच्या पेरणीची सुरुवात 19 एप्रिलला झाली होती. महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आणि मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद महत्वाची ठरली. माझ्यासाठी महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे. मराठी माणूस जास्त सगळ्यात खूप माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. त्यांच्यासमोर कुठचीही भांडण आणि वाद मला असं वाटतं अत्यंत दुय्यम तिय्यम दर्जाचा आणि अत्यंत फालतू गोष्टी आहेत विषय. राज ठाकरेंच्या या सादेला महाराष्ट्रापुढे आमच्यातील वाद क्षुल्लक आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही. आता ठाकरेंची युती होणारच अशी जाहीर चर्चा सुरू झाली असतानाच दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर गेले. तर राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर पुढाकार कोण घेणार यावरनं युतीची चर्चा बारगळली होती. मात्र याच काळात ठाकरे गट युतीबाबत आशावादी असल्याचं संजय राऊतांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचं समोर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंसोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला. मराठी भाषेचं कारण देत उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी हजर राहिले. उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेले. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये गुफ्तगू झाली. महायुतीतील नेत्यांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले होते.
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देत ना तुम्हाला. राज ठाकरेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनीही दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेच नाहीत. मात्र एका हिंदी सक्तीच्या निर्णयाने दोन्ही भावांना एकत्र आणण्याची कबुली राज ठाकरेंनी दिली. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आता दोन्ही भाऊ हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले. त्यांचं मनोमिलनही झालेलं आहे. एवढंच नाही तर आगामी काळातही एकत्र राहण्याचं जाहीर केलेलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे ठाकरेंनी एकीचं बळ कायम ठेवल्यास त्यांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या महायुतीचं टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर मुंबईतील विजयी मेळाव्याला मराठी कलाकारही उपस्थित होते. ठाकरे बंधूंचा मेळावा पाहण्यासाठी भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित या सभास्थळी उपस्थित होत्या. मराठीसाठी एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरेंनी कलाकारांना केलं होतं आणि यानंतर मराठी कलाकारांनी या विजयी मेळाव्याला हजेरी लावली. मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे माहित नाही. मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू शकते, पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही आसुसलेलो होतो वर्षानुवर्ष, ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे. स्क्रीन मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात, हे आम्ही पाहतो. मग जेव्हा मराठीचा विषय असतो, जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो, तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही? परत मी म्हटलं की मी माझ्यापुरतं बोलू शकते. मला पण हा प्रश्न पडलाय की असं का होत नाही किंवा अशा पद्धतीने का बघितलं जात नाही. इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही. हा दुर्दैवी आहे हे, पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे. पण मी परत स्वतःविषयी बोलू शकते. वैयक्तिक मी आज इथे आली हेच उत्तर आहे. तर त्यामुळे तुम्ही आपण बघतो की अनेकदा राज ठाकरे यांच्यासाठी सिनेमा करणं असेल किंवा मग अनेक विषयांसंदर्भात आपली भेट होत असते. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येतात, दोन भाऊ. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे आज काँग्रेसनं मात्र पाठ फिरवली. काँग्रेसकडून मेळाव्याला एकही नेता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादी, डाव्या संघटनांच्या नेत्यांची मात्र या मेळाव्याला उपस्थिती होती. मात्र काँग्रेसचा एकही नेता या मेळाव्याकडे फिरकलेला नाही. तर व्यासपीठावर समाजवादी आणि डाव्यांना आणलं. बाळासाहेब ठाकरेंना हे पटलं असतं का? या लोकांकडून राज ठाकरेंचे हाल झाले होते असं नितेश राणेंनी या मेळाव्यानंतर म्हटलंय. आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटतं की समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराच्या लोकांना स्टेजवर बोलवलं. ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे की कॉम्रेड यांनी उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का? शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे. ज्या राजसाहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे, कितींदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल. त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागलं, नाक. तर ठाकरे बंधूंच्या एकजुटीवर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या पाहूयात. मला असं वाटतं की दोन नेत्यांनी ज्या सकारात्मकतेने आज सगळी मांडणी केलेली आहे आणि ती सकारात्मकतेने मांडणी करताना आम्ही एकत्र आलो आणि एकत्र राहू हा जो स्पष्ट संकेत दिलेला आहे, त्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली आहे की आणि ती आमच्या सगळ्यांच्याही लक्षात आली आहे की दोन वाघांच्या भांडणात काही झालं तरी कुत्र्यांचा फायदा होता कामा नये. तर ठाकरेंनी मराठीच्या विजयी मेळाव्यातून थेट महापालिकेसाठीचा संदेश दिलाय. तो नेमका काय आहे?
आणि ठाकरेंची युती महायुतीची दाणादाण उडवणार का? पाहूयात या रिपोर्टमध्ये. जल्लोष, घोषणा आणि भाषणं यामुळे ठाकरे ब्रँडचा मेळावा ग्रँड झाला असला आणि दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर 20 वर्षांनी एकत्र आलेले दिसले, तरीही या आधीही ते विविध कारणांमुळे एकत्र आले होते. 16 जुलै 2012ला उद्धव ठाकरेंना छातीत दुखायला लागल्यानं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनवरनं राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत उद्धव यांना लीलावतीतून मातोश्रीवर नेलं होतं. 11 डिसेंबर 2016ला अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. त्या काळात त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलेलं. 28 नोव्हेंबर 2019ला शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांची गळाभेटही झाली. 17 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 या दरम्यान राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या विवाहानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे दोनदा एकत्र आले. दादरमध्ये झालेल्या या भेटींचा मुख्य हेतू कौटुंबिक होता. 24 फेब्रुवारी 2025ला अंधेरीत मित्राच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघंही एकत्र आले होते. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा युतीची चर्चा रंगली. 5 जुलै 2025 या दिवशी मराठी विजय मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या सगळ्या भेटी पाहिल्या तर अर्थातच राजकीय नव्हत्या. अनेक भेटींचं कारण कौटुंबिक होतं. मात्र मराठी भाषेच्या निमित्तानं झालेला हा मेळावा, एकीचे हे संकेत मराठी माणसाच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरावेत असं चित्र सध्या तरी समोर आले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी केली. ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच 288 आमदार निवडून आले असते. त्यावेळी देखील 70 ते 74 जागा निवडून आणता आल्या नाहीत असा टोला गायकवाडांनी लगावलाय. ठाकरे ब्रँडचा फरक नाही, आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. फक्त मुंबई महानगर असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाही. विजयी मेळाव्याच्या आधी खळखट्याक आवाज आजही आला. मराठी भाषेवरून थेट राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या उद्योगपती सुशील केडियाचं ऑफिस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडून टाकलं. मनसैनिकांनी या ऑफिसवर जोरदार ऑफिसमध्ये तोडफोड केलेली आहे. तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या ऑफिसवर आपण बघतोय दगड नव्हे तर नारळ फोडून केडियाचं ऑफिस जे आहे ते फोडण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेवरून केडियानं राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. एकेरी उल्लेख केला होता. राज ठाकरेंना धमकी दिली होती आणि हीच धमकी केडियाला महागात राहिली आहे. मी माझपासून सांगतोय 35 वर्ष तो मुंबईत राहतोय. गडगंज श्रीमंत झाला आणि आज तो मराठीला बोलतोय की मराठी बोलणार नाही. तो पण तोऱ्यात. केडियाचा गुरमी मुजोरी एवढी होती. काल महापौर किशोरी पेडणेकर मुंबईच्या त्या एका लाईव्ह चॅनलवर त्याच्यावर बोलत होते. आता त्याचे बोलण्याची ऍटिट्यूड, जे बोलण्याची पद्धत, आमचे अविनाश अभ्यंकर जे आमचे प्रवक्ता आहेत त्यांच्याबद्दल पण उलटा. जर आमचा प्रवक्ते आमचे सन्माननीय राजसाहेब मराठी माणूस यांच्या विरोधात हे कोण परप्रांतीय केडिया भेडिया बोलत असेल तर या केडियाची किंवा भेडियाची शिकार केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्राने गप्प राहणार. तर मनसैनिकांनी आपण बघितलं कशा पद्धतीनं ते ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केला. कारण या मराठी विरोधात गरळ ओकणाऱ्या व्यापारी सुशील केडियाचा माज आज चांगलाच उतरलेला आहे. केडियानं एक व्हिडिओ मग पोस्ट केला आणि राज ठाकरेंसह तमाम मराठी जनांची माफी मागितली. हा केडिया नेमकं काय म्हणाला पाहूयात या रिपोर्टमध्ये. एक दणका आणि केडियाचा माफीनामा. मराठी दृष्ट्या केडियाची अखेर माफी. केडियाला अखेर चूक समजली. राज ठाकरे जी,
आई एम होपफुल ही विल रियलाइज दैट जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं। मराठी भाषेविरोधात गरळ ओकणाऱ्या सुशील केडियाला अखेर अशा शब्दात माफीनामा मागायला लागलाय। मराठी भाषेचा विजय मेळावा सुरू व्हायच्या आधीच खळखट्याक झालं। मराठी भाषेवरून थेट राज ठाकरेंना आव्हान देत मराठी भाषेविरोधात गरळ ओकणाऱ्या व्यापारी सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं आणि केडियाला आपली चूक समजली। If you look at my past tweeting, the way I've been appreciative of Raj Thakre ji, I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे। दरम्यान अपेक्षेप्रमाणेच मराठीच्या विजय मेळाव्यात राज ठाकरेंनी मराठीला विरोध करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला आणि मराठीला विरोध करणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे असा आदेश दिला। विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही, पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही। केडियानं जरी मानसिक तणावातून ट्विट केल्याचं सांगितलं असलं तरी असा मस्तवालपणा नेमका येतो कुठून? महाराष्ट्रात राहून मराठीलाच विरोध करायचा, मोर्चे काढायचे म्हणजे मराठी माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यासारखं आहे। पण यापुढे आपल्याच घरात मराठीचे होणारे हाल आता मराठी माणूस कदापि सहन करणार नाही, कारण मराठी माणसानं आता मराठीसाठी वज्रमूठ आवळली आहे, जी मराठी द्वेष्ट्यांना वेळीच त्यांची जागा दाखवून देईल। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढा। भाजपचा माजी खासदार दिनेश लाल यादवनं हे आव्हान दिलेलं आहे। कोणत्या नेत्यामध्ये दम आहे मला बाहेर काढून दाखवावं असं देखील आता यानं म्हटलेलं आहे। मराठी बोलणार नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढा असं भाजपचा हा माजी खासदार दिनेश यादव म्हणतोय। आप राजनीति करिए पर जोड़ने की राजनीति करिए, तोड़ने की नहीं। तो मुझे लगता है अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए। अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे। तर आम्ही गुंड आहोत असं आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। न्याय मिळाला नाही तर गुंडगिरी करणारच, न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही असंही उद्धव ठाकरे या मेळाव्यामध्ये म्हणाले। जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत, आम्ही गुंड। न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये युतीचे वारे वाहू लागले आणि यात आता राष्ट्रवादीचे आव्हाडही मागे नसल्याचं दिसतंय। मवियाचं भवितव्य अधांतरी असलं तरी ठाकरे ब्रँडचं कौतुक करण्याचा मोह आव्हाडांना आवरता आलेला नाही आणि त्यामुळेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यामध्ये आव्हाडांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आनंदाचा क्षण होता आणि त्या आनंदाचा क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी अनेक वर्षापासून वाट बघत होतो। हा मुद्दा सुरू झाला तेव्हा प्रथम उडी मारणारा जो कोणी होता तो मी होतो, बाहेरच्या पक्षातला। मला आनंदच होतो या सगळ्या गोष्टीचा। नेहमी सांगतो ठाकरे ब्रँडला चॅलेंज नाही। मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी पवार साहेबांनी जे सांगितलं सेम माझी बाईट आहे असं पकडा, कारण ते जे बोलतात ते मला वाटतं की एक प्रखर वक्ता आहेत आणि त्यांनी म्हटलेली गोष्ट ही हितून असते दरवेळेला। सो ते जे म्हणतात तीच आमची भावना आहे आणि तशाच प्रकारचं काम तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल। ठाण्यात तरी मी आव्हाड साहेबांसोबत तशा प्रकारचं काम करेन। तर विजय मेळाव्याच्या निमित्तानं मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना आनंदानं भेटलेले आहेत। वरळी डोमच्या सभागृहात आनंदोत्सव पाहायला मिळाला। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले।
एकमेकांची गळाभेट घेतली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज 20 वर्षांनी एकत्र आले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. आपण बघतोय ठाकरे बंधू एकत्र आले आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला. वरळी डोममध्ये आज पाय ठेवायलाही जागा नाही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. तसंच याच वरळी डोममध्ये जितके कार्यकर्ते पदाधिकारी आत होते त्याही पेक्षा दुप्पट सर्वसामान्य लोक हे वरळी डोमच्या बाहेर उभे होते. तुफान गर्दी आज ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या निमित्तानं झाली होती. प्रत्येकालाच हा क्षण जो आहे तो आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा होता. दोन 2005 मध्ये 20 वर्षांपूर्वी ठाकरे कुटुंबात फूट पडली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील राजकीय कटुता ही टोकाला गेली. मात्र त्यानंतरही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुखदुःखात साथ दिली. या भेटीगाठींवरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. जल्लोष, घोषणा आणि भाषण यामुळे ठाकरे ब्रँडचा मेळावा ग्रँड झाला असला आणि दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर 20 वर्षांनी एकत्र आलेले दिसले, तरीही या आधीही ते विविध कारणांमुळे एकत्र आले होते. 16 जुलै 2012ला उद्धव ठाकरेंना छातीत दुखायला लागल्यानं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनवरनं राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत उद्धव यांना लीलावतीतून मातोश्रीवर नेलं होतं. 11 डिसेंबर 2016ला अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. त्या काळात त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलेलं. 28 नोव्हेंबर 2019ला शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांची गळाभेटही झाली. 17 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 या दरम्यान राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या विवाहानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे दोनदा एकत्र आले. दादरमध्ये झालेल्या या भेटींचा मुख्य हेतू कौटुंबिक होता. 24 फेब्रुवारी 2025ला अंधेरीत मित्राच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघंही एकत्र आले होते. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा युतीची चर्चा रंगली. 5 जुलै 2025 या दिवशी मराठी विजय मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या सगळ्या भेटी पाहिल्या तर अर्थातच राजकीय नव्हत्या. अनेक भेटींचं कारण कौटुंबिक होतं. मात्र मराठी भाषेच्या निमित्तानं झालेला हा मेळावा, एकीचे हे संकेत मराठी माणसाच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरावेत असं चित्र सध्या तरी समोर आले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले, याचा काय संबंध? कोणकोणाची मुलं परदेशात शिकतायत याच्या याद्या आमच्याकडे आहेत. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्यात मंत्रिमंडळातील एकेका मंत्र्याचं हिंदी ऐकलं तर फेफरं येतं असं यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे. या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत,
याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. तर कितीही कमिट्या करा, हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं यावेळेस उद्धव ठाकरेंनी बजावलेलं आहे. उद्धव ठाकरे जर काम करत होता तर मग का पाडलं, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केलेला आहे. मराठीची सक्ती केली याचा मला अभिमान असल्याचं देखील उद्धव ठाकरे आज म्हणाले. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं, हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडलात कशाला गद्दारी करून? टाण्या बोंबललात तेव्हा. पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले, जितेंद्र आव्हाड आहेत, आणखीन कोणी असतील, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच, ज्याचा मला अभिमान आहे. तर ठाकरे बंधूंवर टीका करताना शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली. त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय पाहूयात. आज हिंदीच काय, तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या. पंढरपुरातील पर्यावरण दिंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या. यावेळेस त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्या विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस जे ते सपत्नीक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चंद्रभागेच्या तीरावर लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले असून या गर्दीचं पोलीस प्रशासनानं ड्रोनच्या माध्यमातून हे विहंगम दृश्य टिपलेलं आहे, जे साम टीव्हीवर तुम्ही पाहता. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी शेकडो किलोमीटर पायी निघालेला संत भार आज पंढरीमध्ये दाखल झाला. तब्बल 18 ते 19 दिवसांच्या प्रवासानंतर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज पंढरपूरमध्ये विसावल्या. पंढरपूरकरांनी दोन्ही पालख्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. 19 जून रोजी माऊली आणि त्यापूर्वी तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. दोन्ही पालख्या 10 जुलैच्या पौर्णिमेनिमित्त पर्यंत पंढरपुरात मुक्कामी असणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपुरात दाखल झाली. पंढरपूरमध्ये 5 लाखांच्या वर भाविक दाखल झाले आहेत. तर दर्शन रांग जी आहे ती मंदिरापासून थेट गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजपर्यंत पोहोचली.
आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात. पुढील 24 तासात कोकणला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला अलर्ट आहे. 45 ते 55 किलोमीटर वेगवान वारे जे आहेत ते वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील 24 तासात कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलेला आहे. तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापूर आलेला आहे आणि या पुरात सिलेंडरनं भरलेला एक ट्रक पाण्यामध्ये वाहून गेला. सिलेंडरनं भरलेला ट्रक पाण्यात बुडला आणि त्यानंतर पुरात वाहून गेला. ही घटना मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये घडली. बदलापुरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. काटई बदलापूर मार्गावर एका कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीचं कारण अस्पष्ट असून कारला आग लागल्यानं या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. बदलापूरमध्ये भर रस्त्यात या बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालेला आहे. सुदैव म्हणावं की यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज निवड करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड झालेली आहे. पण अजित पवार यांच्या निवडीवर सहकार बचाव पार्टीच्या चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला. ब वर्गातून निवडून आलेल्या संचालकाला चेअरमन होता येत नाही असं तावरेंनी म्हटलेलं आहे. औरंगाबादच्या खंडपीठानं 2022 साली एक निर्णय दिलेला आहे. व वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा 73 प्रमाणे निकाल दिलेला आहे. लक्षात आलं का? हे आपण त्यांना दिलेले, परंतु त्यांना रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपलं हे सगळं चालवलेलं आहे. वास्तविक कायदेशीर नाही, चुकीचं आहे. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्तेची. तब्बल 5000 वर्षांपूर्वीची भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडली. ही मूर्ती पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर भक्तांची अलोट गर्दी उसळली आणि याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. त्याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल, कारण भगवान विष्णूची मूर्ती सापडली आहे असा दावा करण्यात आलाय. व्हिडिओत भली मोठी मूर्ती दिसतीये, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागले. खरंच एवढी मोठी विष्णूची मूर्ती सापडली आहे का? समुद्रात सापडली भगवान विष्णूची मूर्ती. मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्यानं आम्हालाही याची उत्सुकता होती की खरंच मूर्ती सापडलीये का? एवढी मोठी मूर्ती सापडली तर आता कुठे ठेवण्यात आलीये? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. समुद्रात खोलवर एक मूर्ती दिसतीये. हिंदू धर्मातील भगवान विष्णूची शेषशय्येवर विराजमान असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती इंडोनेशियातल्या बाली बेटाजवळ समुद्रात ब्रिटन, इंडोनेशिया आणि भारताच्या संयुक्त संशोधन पथकाला सापडली आहे. मूर्ती 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे. व्हायरल मेसेजमध्ये ही मूर्ती 5000 वर्ष जुनी असल्याचा दावा करण्यात आलाय आणि मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटाजवळ सापडली आहे असं देखील सांगितलंय. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं काही आंतरराष्ट्रीय पेपर्स पाहिले. कुठेही याबाबत बातमी सापडली नाही. त्यामुळे या व्हिडिओचा आणखी तपास केला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडलेली नाही. व्हायरल व्हिडिओ 11 एप्रिल 2025 रोजी पोस्ट करण्यात आलाय. AI तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ बनवला गेलाय. दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करणं गरजेचं आहे. अशा खोट्या दाव्यांपासून सावध राहा. व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी झाल्याशिवाय शेअर करू नका. आमच्या पडताळणीत समुद्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे,